नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची आंबोळी तयार करणार आहोत. ही आंबोळी पहा, अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे. ह्या आंबोळ्या बनवायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी झटपट बनवून तयार होतात. विशेष म्हणजे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. उपवासाची आंबोळी बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी भगर काढून घ्यायची आहे. भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरी असे देखील म्हणतात. आता लगेचच पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे. मी या ठिकाणी सर्व साहित्य मेजरिंग कपाने मोजून घेतलेले आहे. तुम्ही सर्व साहित्य मोजण्यासाठी तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरू शकता. आता भरपूर सारे पाणी घालून साबुदाणा आणि भगर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. 1 वाटी भगरीसाठी म्हणजेच वरीच्या तांदळासाठी पाव वाटी साबुदाणा घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. चला तर साबुदाणा आणि भगर धुवून घेऊयात. या प्रकारे साबुदाणा आणि भगर व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालून पाण्यामध्ये भगर आणि साबुदाणा 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा भिजायला ठेवू शकता. या ठिकाणी 5 तास झालेले आहे. मी भगर आणि साबुदाणा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा साबुदाणा आणि भगर छान अशी फुलली आहे. परफेक्ट. आता ह्यामधलं सगळं पाणी आपण काढून घेऊयात. आता हा भिजवून घेतलेला साबुदाणा आणि भगर थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण बारीक करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण भगर आणि साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे. चला तर झाकण लावून छान असं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात. अशा प्रकारे अजिबात पाणी न घालता एकदम बारीक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेले मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ह्याच पद्धतीने जे उरलेलं मिश्रण होतं ते सर्व मिश्रण ह्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. उरलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता याच भांड्यामध्ये अर्धी वाटी ताजं दही घेतलेलं आहे ते घालत आहे. दही जास्त पातळ घ्यायचं नाही, थोडंफार घट्टच दही घ्यायचं आहे. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. झाकण लावून छान असं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मस्त असं बारीक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता लगेचच या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे मिश्रण 1 ते 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं हलकं होईल आणि मस्त अशी जाळीदार आंबोळी तयार होईल. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी अशीच थिकनेस ठेवायची आहे. यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट मिश्रण नको. आता ही अगदी इन्स्टंट आंबोळी आहे, त्यामुळे आपण ह्या मिश्रणामध्ये इनो फ्रूट सॉल्टचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा इनो घालायचा आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. इनो घातल्यानंतर फटाफट एकाच दिशेने हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण मस्त फुगलं देखील आहे आणि छान हलकं झालेलं आहे. चला तर मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी इनो घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रणाची कन्सिस्टन्सी थिकनेस पाहून घ्या. अगदी अशाच प्रकारे मिश्रण तयार झालं पाहिजे. आता आपण लगेचच याची झटपट आंबोळी बनवायला सुरुवात करूयात. आंबोळी बनवण्यासाठी मी नॉनस्टिकचा पॅन वापरत आहे. तुम्ही बिडाचा तवासुद्धा वापरू शकता. मधोमध अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. व्यवस्थित तेल ब्रशने ग्रीस करून घेऊयात. आता पॅनच्या बरोबर मधोमध 1.5 पळी तयार केलेले मिश्रण घालायचे आहे. गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवायची आहे. हे मिश्रण जास्त पसरवायचं नाही, कारण आंबोळी थोडी जाडसरच असते. मंद ते मध्यम आचेवरती आंबोळी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू आंबोळीला जाळी पडण्यास सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, आंबोळी भाजत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही. मंद ते मध्यम आचेवरतीच आंबोळी भाजून घ्यायची आहे. मस्त अशी जाळी पडत आहे. आता आंबोळीच्या आजूबाजूनी थोडंसं तेल घालून घेऊयात. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. ही आंबोळी भाजताना आपल्याला फक्त एकाच बाजूनी भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूनी भाजायची गरज नाही. वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की ब्रशने थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. या ठिकाणी मंद ते मध्यम आचेवरती आंबोळी भाजून तयार आहे.
मागच्या बाजूने देखील अगदी सुरेख रंग आलेला आहे। एकाच बाजूने आंबोळी भाजून घ्यायची आहे। आंबोळीला जाळी पहा काय मस्त पडलेली आहे। ही भाजून घेतलेली आंबोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक आंबोळी तयार करून दाखवते। दुसरी आंबोळी तयार करताना सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि मधोमध 1.5 किंवा 1 चमचा पळी मिश्रण घालून छान असं एकसारखी आंबोळी तयार करून घ्यायची आहे। आंबोळी तयार करताना जास्त पातळ तयार करायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची आहे। मंद ते मध्यम आचेवरती आंबोळी मस्त भाजून घ्यायची आहे। हळूहळू आंबोळीला जाळी पडायला सुरुवात होते। आता ही आंबोळी देखील मस्त अशी खमंग भाजून घेऊया, वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत। ही दुसरी आंबोळी देखील भाजून तयार आहे। मस्त अशी जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे। तयार करून घेतलेली आंबोळी एका प्लेटमध्ये ठेवून देते। याच पद्धतीने उरलेल्या सर्व आंबोळ्या तयार करून घेते। अशा प्रकारे मी काही आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी मस्त मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र आणि जाळीदार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत। लक्षात देखील येणार नाहीत की ह्या उपवासाच्या आंबोळ्या आहेत म्हणून। तुम्ही ह्या गरमागरम आंबोळ्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। अगदी मस्त आणि चविष्ट लागतात। रेसिपी आवडली असेल तर ह्या आषाढी एकादशीला नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका।